कालच अतिशय सुखद असा धक्का आम्हाला सर्वांनाच बसला. कारण असा एक पक्ष जो मोठ्या प्रमाणामध्ये होता की ज्याची संख्या 110 पेक्षा जास्त होती आणि आमची संख्या 51 होती. अशा परिस्थितीमध्ये आम्हा जरी सर्व आमदारांच्या मनामध्ये इच्छा होते की आमचे लाडके शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे आणि बाळासाहेबांची जी इच्छा होती की सर्वसामान्य शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसावा, याच्यासाठी आमची इच्छा होती. पण खरोखर आम्हाला हे मिळू शकेल की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्राला एक सुखद धक्का बसला तसा आम्हाला सुद्धा एक सुखद धक्का बसला. आणि त्याच्यामध्ये विशेषतः मला असं वाटतं की मोदी साहेबांचे आभार मानले पाहिजेत, कारण ते सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांचे जे बाळासाहेबांशी अत्यंत जवळचे संबंध होते त्याच्यामुळे त्यांनी एका अर्थाने बाळासाहेबांची जी इच्छा होती हे पूर्ण करण्यामध्ये जसं आदरणीय मोदी साहेबांचं योगदान आहे, तसंच अमित शहाजींचं योगदान आहे, JP नड्डा साहेबांचं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या स्तरावर फार मोठं मन हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला एक गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करायचा आहे की आज सकाळी ज्यावेळेला आम्ही सर्वजण जमलेलो होतो त्यावेळेला आम्ही सकाळी काय घडलं याचं आपल्याला ब्रीफिंग केलेलंच आहे. कृषी दिनाच्या संदर्भात काय संकल्प आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केला ह्याचा मी तुम्हाला ब्रीफिंग सकाळी दिलेलं आहे आणि माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचलेले असणार आणि त्यांची खात्री पटलेली असणार की एक काम करणारं सरकार या ठिकाणी कार्यरत झालेलं आहे. आपण जर देवेंद्र फडणवीस साहेबांचं कालचं हे बघितलं, त्यांचं एकंदर स्टेटमेंट बघितलं तर त्यांची जी आवडीची योजना होती ज्याच्यामध्ये लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचवायचं होतं त्या योजनेचं पुनर्जीवन करायचं घोषित केलं. OBCचा जो प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं. आज सकाळी आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र, कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि मुक्त महाराष्ट्र तयार करायचा निर्णय आणि घोषणा ही महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विराजमान झालेल्या एका शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने केली आणि त्यांची संपूर्ण करिअर ही जरी ठाण्यामध्ये गेलेली असली तरी त्यांची अजूनही ते शेती करतात साताऱ्याला आणि त्यांची मुळं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने जशा आनंदाच्या गोष्टी आहेत तसंच एका गोष्टीची स्पष्ट कल्पना त्यांनी आमच्या सर्व आमदारांना दिली. असा मुख्यमंत्री आम्हाला बघायला मिळत नाही की जे मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर सांगतात की तुम्ही माझे साथीदार, म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकजण मुख्यमंत्री आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी आहे, ती म्हणजे तुम्ही सर्वजण मला रिप्रेझेंट करता. त्यांनी याचासुद्धा उल्लेख केला की काल तुम्ही आनंदाच्या भरामध्ये नाच वगैरे काहीतरी केल्याच्या क्लिप मला मिळाल्या. त्यांनी म्हटलं अशी चुकूनसुद्धा कृती तुमच्याकडून घडता कामा नये. तुम्ही जर कालचा तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यामधले अनेक लोक हे झोपेतून उठून आलेले होते. त्यांनी झोपड्यातला आपण जाताना जे नाईट ड्रेस घालतो तेच घालून ते आलेले होते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक सुखद धक्का बसलेला होता आणि तो धक्का असतो तो आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कुठेतरी नाच करतो, हे करतो, तर त्याच्यामध्ये कुठलं तरी आम्हाला काही दिवसभर इतर काय काम नसतं, त्याच्यामुळे सगळे विश्रांती घेत असतात. रात्रीच्या वेळेला मीटिंग झाली, उशिरा आले तर ते जागरण झालेलं असतं, आम्ही कुठं हॉटेलच्या बाहेर जातच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काय घडलं आणि त्याच्या व्हिडिओ व्हायरल करून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमच्या म्हणजे मी काय त्याच्यामध्ये स्वतः नव्हतो आणि इतर हे नव्हतेच, एक 7-8 आमदार होते. त्यांना नुकतंच एकदम निरोप देण्यात आला आणि ते खडबडून उठले आणि त्यांनी जल्लोष केला. जल्लोष हा कशासाठी होता की त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करण्यात आलेला होता आणि ती जी आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भात 1 नंबरला ते पिटिशन होतं आणि 1 नंबरलाच ते फेटाळण्यात आलं. मला वाटतं आजच ते फेटाळण्यात सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या टेन्शनमधून आपली कुठेतरी मुक्तता झालेली आहे. आपलं स्वप्न, शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री झालेलं स्वप्न हे साकार झालं आहे आणि म्हणून ती आलेली एक नॅचरल रिॲक्शन असते. त्याच्यामधून महाराष्ट्राच्या जनतेने दुसरा कुठलाही अर्थ काढू नये अशी माझी नम्र विनंती आहे. कशा तऱ्हेने प्रत्येकाने वागायचं या संदर्भात स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स म्हणजे त्या प्रेमाच्या ऑप्शन देतात. ते काय आम्हाला दरडावून सांगत नाही, परंतु अत्यंत प्रेमाचा असा सुसंवाद त्यांनी केला आणि सांगितलं की असं कोणीही वागता कामा नये. तुमच्यापैकी प्रत्येकजण एक मनुष्य चुकीचा वागला तर मी चुकीचा वागलो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चुकीचे वागले असा संदेश महाराष्ट्रापर्यंत जाईल. हा त्यांचा क्लिअर कट संदेश आहे
आणि त्याच्यानंतर त्यांनी शपथसुद्धा काल घेतली ती बाळासाहेबांच्या स्मृतीला स्मरून आणि त्यांचे एकनाथजींचे जे परम गुरु आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं संपूर्ण जडणघडण बनली ते आनंद दिघे साहेबांच्या दोघांचाही उल्लेख त्यांनी आपल्या शपथ घेण्यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये केला तिथं डायसवर गेल्यानंतर. आणि ही आपुलकी असते, हे प्रेम असतं. आज एक सर्वसामान्य शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या त्या खुर्चीवर विराजमान झालेला आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. याचा पुढचा काळ हा काम करण्याचा काळ आहे. जसेच जी घोषणा त्यांनी शेतकऱ्यांसाठी केली त्याच्यानंतर आतासुद्धा ते आपत्कालीन आपली जी यंत्रणा आहे त्याची मीटिंग घेत आहेत आणि ती मीटिंग मुंबईतल्या फ्लडच्या संदर्भातली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात काय करायचं, उशिरा का होईना एक चांगला पाऊस सुरू झालेला आहे त्याचं नियोजन कसं करायचं. ते एक असे नेते आहेत की जे 2-2 तास न झोपता काम करू शकतात. राष्ट्राला तशा नेत्याची गरज असते आणि अशा नेत्याला बरोबर एक बुद्धिवान मनुष्यस्वा लागतो की असे बुद्धिवान मनुष्य की ज्यांना जाण आहे महाराष्ट्रामध्ये कशा तऱ्हेने काम करायचं, ज्यांनी महाराष्ट्रामधले सगळ्यात मोठे प्रोजेक्ट सुरू केले. उदाहरण द्यायचं झालं तर समृद्धी महामार्ग आहे भारतातला एक सर्वात मोठा असा तो एक प्रकल्प आहे. आपला जो नवीन लिंक तयार होते ज्याला आपण न्हावाशेवा म्हणतो, हा न्हावाशेवा ट्रान्सलिंकचा जो प्रकल्प आहे हा भारतातला सगळ्यात मोठा ट्रान्सलिंक प्रोजेक्ट आहे आणि त्याचं कामसुद्धा वेळेत पूर्ण व्हावं असं ज्यांनी हे सगळं सुरू केलं. मेट्रोची संकल्पना पूर्वीपासून जरी मुंबईत सुरू असली तरी त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं आणि एका धडाडीने मेट्रोचं काम ज्या फडणवीस साहेबांनी सुरू केलं, हे जे फडणवीस साहेबांचे विचार आहेत किंवा त्यांचं जलयुक्त शिवारची योजना असेल, अनेक ज्या योजना होत्या त्यातल्या काही मध्यंतरीच्या काळात बंद पडलेल्या होत्या, त्या पुन्हा एकदा सुरू करण्याच्या संदर्भात एक नवीन विचार घेऊन हे सरकार जात आहे. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. सकाळीच मी तुम्हाला सांगितलं अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. आज कृषी दिन आहे. शेतकऱ्यांचा हिताचा विचार करूया, कामगारांच्या हिताचा विचार करूया आणि हाच संदेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला मला सांगायला सांगितलेला आहे. आपण सगळ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेनेमध्येच आहोत. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की नवे मुख्यमंत्री हे शिवसैनिक नाही. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उद्धव साहेब हे फार मोठे नेते आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही असं आमचं धोरण आहे. आजचं तरी धोरण आहे. अगदी नाकापर्यंत पाणी गेल्यानंतर मग कोणीही शेवटी बोलतं, परंतु ते एवढे आम्हाला प्रिय आहेत की त्यांनी जरी काही बोललं आणि त्याच्यामधून जर काही गैरसमज होत असेल महाराष्ट्राच्या जनतेचा किंवा शिवसैनिकांचा तर योग्य वेळी आम्ही त्याच्या संदर्भात बोलू, त्यांचे गैरसमज दूर करू. ही सगळी वक्तव्य ही कदाचित गैरसमजापोटी झालेली असतील असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे अगदी उद्धव साहेबांच्या सकट कोणाकोणाचे गैरसमज झालेले आहेत ते काळाच्या ओघामध्ये भरून निघतील आणि उद्धव साहेबांसारख्या थोर व्यक्तीबद्दल आम्ही काही बोलणार नाही आणि सीएम साहेबांच्या वतीने मी सुद्धा काय बोलणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी माझ्याकडून किती वदवून घ्यायचा प्रयत्न केला तरी सीएम साहेबांच्याबद्दल एकही शब्दाची रिॲक्शन ही आम्ही देणार नाही. आपल्या जर घरात आपल्याला वडील ओरडले तर आपण त्याच्यावर रिॲक्शन देतो का? देत नाही. तसं ते आम्ही त्यांना आजपर्यंत आमचे कुटुंब प्रमुख मानत आलो. मग ते जर काय बोलले असतील तर त्याच्यावर आम्ही उत्तर का द्यावं? उत्तर देण्याची आमची परंपरा नाही शिवसेनेमध्ये. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसैनिक राहू. आमचे मुख्यमंत्री शिवसैनिक आहे आणि एक आज कट्टर शिवसैनिक जो शाखा प्रमुख बसला आज मुख्यमंत्री पदावर. शाखा प्रमुख मुख्यमंत्री पदावर बसणं केवढी मोठी गोष्ट आहे. आणि मला आठवतं की बाळासाहेब होते त्यावेळेला सगळ्या मंत्र्यांना त्यांचे स्ट्रिक्ट वॉर्निंग असायची की जरी आमदारांनी सांगितलं, जरी मंत्र्यांनी सांगितलं दुसऱ्या मंत्र्यांनी आणि जर तिथल्या शाखा प्रमुखाची शिफारस नसेल तर ते काम करायचं नाही. असं करून त्यांनी शाखा प्रमुखाला मोठं केलं. मग आता तसाच एक कट्टर शाखा प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांच्या रूपाने बसतोय त्या खुर्चीवर. आम्हाला आनंद आहे त्याचा. एक असं होतं की जलयुक्त शिवार हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांचं ते एक आपण ज्याला म्हणतो की एक स्वप्न होतं किंवा ते त्यांचे बेबी म्हणतो त्याला आपण की इंग्रजीमध्ये म्हणतो की ते आपला एक
आपल्या मनातून निर्माण झालेली जी त्यांची संकल्पना होती, ज्याचा गौरव संपूर्ण भारतामध्ये झाला. आता कुठल्या याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कोण जाणून आपल्या हाताने करत नसतो, तिथे इम्प्लिमेंटिंग एजन्सी असते. आणि ज्यावेळेला 10,000 ठिकाणी एकावेळेला काम सुरू असतं, त्याला एखाद्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडून काही चूक झाली तर मग त्याचा दोष एखाद्या राज्याच्या प्रमुखावर येऊ शकत नाही. आणि जलयुक्त शिवार ही त्यांची एवढी लाडकी योजना आहे की त्याच्या संदर्भात ज्यावेळेला आपल्याला फडणवीस साहेब भेटतील, तुम्ही त्यांना विचारा, माझ्यापेक्षा समर्थक उत्तरं ते देऊ शकतील. आणि मला खरोखर BJPने आपला स्पोक्सपर्सन नेमलेला नाही. मी फक्त शिंदे साहेबांची बाजू मांडू शकतो. फक्त मी एक मोदी साहेबांचा त्यांच्याबद्दल अतिशय आपुलकी असलेला, त्यांच्याबद्दल अतिशय आदर असलेला असा एक कार्यकर्ता असल्यामुळे ज्या वेळेला मला शक्य होते त्या वेळेला मी त्यांच्याबद्दल बोलतो. तो एक त्यांच्याबद्दल आपुलकी असलेला बोलतो. मी काय BJPचा स्पोक्सपर्सन नाही किंवा मी या सरकारचा स्पोक्सपर्सन नाही. मी फक्त आमचे 50 आमदार आणि आमचे लाडके मुख्यमंत्री यांचा जो विचार आहे तेवढाच आपल्यापर्यंत आणतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते BJPचे स्पोक्सपर्सन आहेत, त्यांना आपण विचारलं तर ते देऊ शकतील. आणि फडणवीस साहेब माझ्या एकदम जवळचे आहेत. उद्या जर त्यांनी मला कधीतरी सांगितलं की माझ्या जलयुक्त शिवारबद्दल तू माहिती दे किंवा माझ्या समृद्धी महामार्गाबद्दल तुम्ही माहिती दे, मी 100% तुम्हाला सांगेन. कारण आता आम्ही युती आहोत, आम्ही एक आहोत, परंतु मला ती ऑथॉरिटी तरी घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी सांगतो, आता मी आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तर मी हिंदीमध्ये आता थोडंसं मी साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करून सांगतो, आम्हाला ज्या व्यक्तीबद्दल परम आदर आहे यांच्या स्टेटमेंटला मी कशी उत्तरं देऊ शकतो. आमची एकदा पॉलिसी ठरलेली आहे की CM साहेब काही बोलले, इतर कोण बोललं, राऊत बोलले, मला 100% विचारा, इतर कोण बोलले मला 100% विचारा, परंतु उद्धव साहेबांच्या बाबतीत विचारू नका. कारण आम्ही ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल कसं बोलू सांगा. असं आहे. त्यांनी समजा घरातून मुलगा निघून गेला, आता संभाजी महाराज निघून गेलेच होते ना छत्रपतींवर रागावून, त्यांना परत आणलं ना छत्रपतीने. महाराष्ट्राचा इतिहास आहे तो. म्हणून काय त्यांना असं म्हटलं नाही तू आमचा नाहीस, तू त्यांचा झाला, असं होत नाही. तो आपला मुलगा असतो. म्हणून मला काय बोलायचं नाही या संदर्भात. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं, हे काय उत्तर म्हणून छापू नका. मला एवढंच सांगायचं की आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि त्यांनी केलेल्या कुठल्याही स्टेटमेंटला आम्ही सध्या उत्तर देणार नाही. एक वेळेला असं होतं की बघा, ह्या काय लढाया असतात, हे आम्ही नाही, त्याचे कोणतरी ॲडवायझर असतात, ते त्यांना सांगतात. आणि 10 वेळेला तोच निर्णय आल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा ते एक सायकॉलॉजिकल प्रेशर आमच्यावर टाकायचा प्रयत्न करत असतील तर न्यायालयाने तरी किती वेळा चपराक द्यायची, ह्याला सुद्धा एक लिमिट आहे ना. आज तुम्ही बघितलं की आज 1 मिनिटामध्ये ते पहिल्याच नंबरला होती, 1 मिनिटामध्ये फेटाळून लावली. हा विषय नाही. आधी तुम्ही ह्याला सामोरे जा, तुमच्या विश्वासदर्शक ठरावाला किंवा अविश्वासक ठरावाला सामोरे जा, हे सगळं सांगितलेलं आहे. कारण लोकशाहीची प्रक्रिया असते, ही प्रक्रिया ही विधिमंडळाच्या फ्लोअर ऑफ द हाऊसवर चालते आणि त्याच्यामध्ये दखल घ्यायला सन्माननीय कोर्टाने त्यांना जे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही, चपराक हा सुद्धा मी चुकीने वापरलेला शब्द आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना एक जे काय त्याच्यातून उद्बोधन घ्यायचं असेल ते त्यांनी घ्यावं. आणि हे पुन्हा पुन्हा जे काय आम्हाला धमक्या देण्याचं तुम्ही गेला, तसं आम्ही आमचे वकील पाठवलेत ना सुप्रीम कोर्टात. जे काय होईल ते एवढी मोठी हे आहे यंत्रणा आणि सर्वोच्च आहे, ते त्यांच्याबद्दल काय बोलूच शकत नाही आपण इथं. मुख्यमंत्री रात्री इकडे आले, तुम्हाला भेटणं गरजेचं होतं म्हणून काल भेटले, पुन्हा आज यायला लागले, नेमके काय सुरू आहे मंत्री? आज तुमची काहीतरी चुकीची समजूत आहे. आत्ता आपली जी आपत्कालीन यंत्रणा असते त्या आपत्कालीन यंत्रणेची ते बैठक घेत आहेत आणि ती बैठक झाल्यानंतर मग ते काय करणार आहेत मला माहिती नाही. परंतु सकाळी आमची मीटिंग झाली त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आमच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बोला, एवढा तुम्ही प्रवास करता, दिवसभर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री पदाचं काम करता, रात्री येता, परत सकाळी जाता, रात्रभर जागरण करता, आम्हाला काळजीसुद्धा आहे ना आमच्या माणसाची की त्यांना कुठे काय त्यांची तब्येत बिघडून नाही, आम्हाला वाटणार ना. म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे या उपर जर त्यांना कोणाला तरी भेटायला इथं यायचं असेल तर तो त्यांचा ऑप्शन मोकळा आहे. पण आम्ही तर क्लिअर कट सांगितलं आहे 50 लोकांनी की आम्ही तुमच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बोलतो, आम्ही खुश आहोत, तुम्ही मुद्दाम आमच्यासाठी म्हणजे कारण त्यांना खूप लागलेलं होतं की माझे 50 साथीदार इथं आहेत
आणि ते माझ्या शपथविधीला येऊ शकत नाही. किती त्यांनी दुःख बोलून दाखवलं. शेवटी या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासाठी एवढ्यासाठीच सांगतो की एक सेन्सिटिव्ह असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत. ते जर आमच्या 50 लोकांची एवढी काळजी घेतात तर जनतेची किती काळजी घेतील बघा. आणि म्हणून त्यांना काम करू द्या, मोकळ्या मनाने काम करू द्या. रिझल्ट महाराष्ट्राच्या जनतेला दिसेल आणि त्याला म्हणतील की नाही नाही हे झालेलं योग्य झालेलं आहे. आणि कुठेतरी जे काय एक आज भाजपने सुद्धा निर्णय घेऊन शिवसेनेला मोठापणा दिलेला आहे तर तो सुद्धा निर्णयाचं कौतुक करण्यासाठी मी मुद्दाम आपल्याला सांगितलं. ते कौतुक झालेलं आहे. म्हणजे आमच्याकडून जे करायचं 50 लोकांकडून ते मी आपल्याला सांगितलं की आम्ही त्यांचे आभारी आहोत. मंत्रिमंडळ स्थापन करावं तर लागणार आहे. मात्र एकनाथ शिंदे गटाकडून किंवा सीएमच्या गटाकडून मंत्रिमंडळाची नावांची यादी तयार झाली काय किंवा किती मंत्रिपद तुम्ही मागितला? एक गोष्ट मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मंत्रिपदाबद्दल कोणतीही चर्चा ही शिंदे साहेबांकडून किंवा फडणवीस साहेबांकडून झालेली नाही आहे. जी एक स्ट्रॅटेजी असते की फूट कशी पाडायची आमदारांच्या मध्ये. उद्या कदाचित असं सुद्धा म्हणतील की अनेक मंत्री आपली मंत्रिपदं सोडून आमच्याबरोबर या लढ्यामध्ये सामील झालेले होते. उद्या त्याच्यापैकी एखाद्याचं नाव वगळलेलं दाखवायचं. मग त्यांनी त्याच्या मनामध्ये कुठेतरी चुकीचं यायचं किंवा काही भाग अनरिप्रेझेंटेड राहिलेला आहे महाराष्ट्राचा. मग त्याच्यामध्ये समजा 4 आमदार असतील तर एकाच आमदाराचं नाव लिहायचं. म्हणजे उरलेल्या 3 आमदारांना असं वाटावं की माझ्या भाषेला माझ्या भागाला रिप्रेझेंटेशन देत असताना माझा विचार का नाही केला. तर हे सगळं ते चर्चा करून करणार आहेत. पूर्वीसारखं होणार नाही की नुसतंच पार्टीने अनाऊन्स केलं की सगळ्यांनी मान्य करायचं. ही जरी शिवसेनेची पद्धत असली तरी आमची ही नवीन शिवसेना म्हणा किंवा शिवसेनेचा जो भाग जो विधिमंडळातला आहे, लोकशाहीचा एक तो भाग आहे. शिवसेना पक्ष म्हणून कदाचित कार्यपद्धती वेगळी असेल परंतु ज्यावेळेला आम्ही विधिमंडळ शिवसेना पक्ष म्हणतो त्यावेळेला लोकशाहीमध्ये ती एक प्रक्रिया आहे आणि तो लोकशाहीवादी पक्ष आहे. तर तिथं लोकशाहीच्या पद्धतीने शिंदेसाहेब निर्णय घेतील. आमच्याशी सगळ्यांची विचारविनिमय करून निर्णय घेतील आणि आमच्यापैकी एकाही माणसाने मंत्रिपद मागितलेलं नाही. उद्या जर शिंदेसाहेबांनी म्हटलं की माझ्या 50च्या 50 साथीदार हे सत्तेच्या बाहेर राहतील तरी आम्हाला ते मान्य आहे. आमचे CM आहेत ना आणि ते असे मजबूत CM आहेत की ते आपल्या घटक पक्षांकडून आमची सगळी कामं करून घेतील. काल त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्याच्यासाठी रागावून तुम्ही बाहेर पडला तो विकास मी तुम्हाला करून दाखवेन. आम्हाला तेवढं पुरेसं आहे. आम्ही आमच्या मतदारसंघाच्या लोकांची बांधिलकी आहे. आमचे जे रिजन आहेत मग तो कोकण रिजन असून दे, तो मराठवाडा असून दे, तो विदर्भ असून दे, तो उत्तर महाराष्ट्र असून दे, तो पश्चिम महाराष्ट्र असून दे, ज्या ज्या विभागातल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडची धरणाची कामं झालेली नाही आहेत, आमच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत, आमच्याकडे महसूलचे प्रश्न सुटलेले नाही आहेत, आमच्याकडे पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. आज मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून काही सांगितलं. तर ह्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून त्या प्लॅनवर त्यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. मैं आता ज़रा हिंदी में बोलतो. आज हम लोग बहुत खुश है, एक खुशी का मौका कि जिसको हम लोग अंग्रेज़ी में बोलते हैं प्लेजेंट शॉक ऑफ सरप्राइज़, वो जो हमको दिया गया कि हम लोग भी एक्सपेक्ट नहीं करते. हालांकि हमारे दिल में ऐसा था कि शिंदे साहब आगे चल के मुख्यमंत्री बने, लेकिन हमें भी ऐसे लगता था कि हमारे पास सिर्फ 51 MLAs है और बीजेपी के पास 106 MLA है, तो वो शायद क्लेम करे इस पोस्ट पे और उनका मुख्यमंत्री हो जाए, हमारे शिंदे साहब उप मुख्यमंत्री. ऐसा एक डर हमारे, डर नहीं, हमारा ऐसा सोचना था सब लोगों का. लेकिन एक प्लेजेंट सरप्राइज हमें मिल गया. एक गिफ्ट दिया गया है शिवसेना को. भारत के जो सर्वोच्च नेता है मोदी साहब, उन्होंने ये गिफ्ट दिया है. अमित शाह जी ने ये गिफ्ट दिया है. JP नड्डा जी ने ये गिफ्ट दिया है. और जो महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री बन चुके हैं लेकिन उन्होंने एक अच्छा आदमी कैसे हो सकता है उसका प्रात्यक्षिक दिखाया महाराष्ट्र में कि उन्होंने CM पोस्ट, डेप्यूटी CM की पोस्ट एक्सेप्ट करने के लिए वो राज़ी हो गए और उनके आने से ये सरकार बहुत मजबूत बनी है. क्योंकि शिंदे साहब एक ऐसे नेता है जो 3-3 दिन तक सोते नहीं है. जब कोई आपदा आती है हमारे स्टेट पे तो स्टेट के एक छेरे से दूसरे तक पहुंचने में वो पूरे रात दिन वो ट्रैवल करते हैं, वहाँ जाते हैं. एक सच्चा शिवसैनिक कैसा चाहिए इसका बाबा साहब ने डेफिनेशन किया था. 90% सोशल वर्क, 10% पॉलिटिक्स. और ये बाबा साहब का जो एक विरासत है
वो विरासत वो आगे लेके चल रहे हैं। उनके नाम पे, उनके चरण कदमों पे जो उन्होंने दिखाए उस राह पे वो चल रहे हैं। और एक आज शाखा प्रमुख बोलते हैं, ये एक कैडर बेस्ड पार्टी है शिवसेना, और उसकी लास्ट कड़ी रहते हैं उसको शाखा प्रमुख बोलते हैं। तब जब बाला साहब थे तो अगर कोई एमएलए को कोई विकास काम मंजूर करना है तो उसे भी वो कहते थे कि उस पर आप वो शाखा प्रमुख के हस्ताक्षर लीजिए, उसका रिकमेंडेशन लीजिए। ऐसे थे हमारे बाला साहब। मैं तो बहुत देर से आया शिवसेना में, लेकिन जो भी पुराने शिवसैनिक है वो बोलते थे कि शाखा प्रमुख की ये क्या होती है शिवसेना में, और ऐसी अहमियत किसी भी पार्टी में नहीं होती जो आखिरी कड़ी है उनके संगठन की। तो वो शाखा प्रमुख अगर महाराष्ट्र के सीएम बनते हैं तो कितनी एक खुशी की बात है हर एक शाखा प्रमुख के लिए। हर एक शाखा प्रमुख जो आज महाराष्ट्र में काम कर रहा है वो कितना सुखी हो गया होगा कि हम में से एक शिंदे साहब आज बन गए मुख्यमंत्री महाराष्ट्र के। एक खुशी की बात है। और दूसरी चीज़ ये है कि जो बाला साहब का सपना था वो पूरा करने में बीजेपी ने जो इनिशिएटिव लिया, इसके लिए हम उनके शुक्रगुजार हैं। और सुबह ही मैंने अनाउंस किया था, हमारे सीएम ना के एक कॉरपोरेटर थे, ना के वो मंत्री बने, वो एक किसान के बेटे हैं। और जब एक किसान का बेटा मुख्यमंत्री बन जाता है तो सही मायने में किसान को उसका हक मिलता है। कितने दिनों से हमारे किसान सुसाइड कर रहे थे, आत्महत्या कर रहे थे, और उनकी पहली घोषणा क्या है महाराष्ट्र के लिए? आपको मालूम है कि आज कृषि दिन है, और ये कृषि दिन किस लिए आया? तो जब चाइना और इंडिया का वॉर हो गया और हमारे पास उपलब्ध साधन नहीं थे, तो पंडित जवाहरलाल नेहरू ने हमारे सीएम जो महाराष्ट्र अलग बना, जो बॉम्बे प्रेसिडेंसी से महाराष्ट्र बना, उसके जो सीएम थे उन्होंने एक बंजारा युवक, बंजारा ये ऐसी कम्युनिटी है कि महाराष्ट्र के हर पार्ट में वो जाती है, वहाँ पे कुछ काम करती है और वो पैसा अपने घर पे भेज देती है। तो ऐसे बंजारा कम्युनिटी से एक युवक को उन्होंने महाराष्ट्र का सीएम बनाया और में क्रांति की। इसीलिए उनका जो ग्रीन रिवॉल्यूशन का एक अचीवमेंट थी, इसके लिए हम कृषि दिन मनाते हैं। और उस कृषि दिन पे हमारे सीएम साहब ने जब उनको वो ट्रिब्यूट्स दे रहे थे, उनको माला अर्पण कर रहे थे, उनको जब फूल अर्पण करते थे, उसके बाद उन्होंने घोषणा की और मुझे बोला कि दीपक, ये जो मेरे मन में जो है, आप प्रेस में जाओ, आप इसके बारे में प्रेस में बोलो। तो उनकी भावना क्या थी कि अगर मेरे किसान अगर आत्महत्या करते हैं तो मुझे आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनाना है। ये मेरा पहला मिशन है, ये मेरी पहली घोषणा है, और मैं कृषि दिन पे ये घोषणा कर रहा हूँ। और इसको बोलते सही किसान का लड़का। एक किसान का लड़का जब बड़ा हो जाता है और किसान के बारे में जब सोचता है, बहुत सारे लोग बोलते थे कि ये ठाणा से है, इनका 51% आज नागरिकरण हो गया है महाराष्ट्र का, और 49% जनता ही गांव में रहती है। लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि 80% ऑफ देम ये किसान है, वो भूमि की सेवा करते हैं। तो उन्होंने बहुत सारा डिस्कशन हमारे साथ किया कि मैकेनाइजेशन कैसे करना है, उनकी उत्पाद कैसे बढ़नी है, आगे चल के फूड प्रोसेसिंग कैसे करना है, इसको जो गोडाउन का एक चेन लगता है वो कैसे बनाना है। एक सीएम जो रात भर सोया नहीं है, आके ऐसी चीज़ें किसानों के बारे में करता है, तो पॉलिटिक्स के बारे में नहीं सोचता है। वो ये नहीं सोचता है कि किसने मेरे बारे में क्या बोला था, वो सोचता है उस किसान के लिए जिसके पिताजी किसान थे। इसीलिए वो सम्मान किसान के प्रति उनके दिल में है। तो इसीलिए मैंने बोला कि किसान का बेटा आज महाराष्ट्र का मुख्यमंत्री बना, और वो वही सातारा से है, वही रीजन से है जहाँ से यशवंतराव चौहान जैसे टॉल लीडर बने, जिनको सह्याद्री की उपमा दी जाती है। वहाँ से वसंतदादा पाटिल बने, जिनको कोऑपरेटिव में उसको बोलते कि कोऑपरेटिव के जो सबसे बड़े कार्यकर्ता थे, जिसे कोऑपरेटिव मूवमेंट ये एक आत्मा है महाराष्ट्र का,
और वो करने में पहले जब शुगर फैक्ट्री महाराष्ट्र में बनी थी कोऑपरेटिव, तो उसके लिए वसंत दादा ने क्या किया था, विखे पाटिल ने क्या किया था, ये महाराष्ट्र की हिस्ट्री है। तो वो हमारे सीएम वहाँ से बने थे। जो अनदर टॉलरिंग पर्सनालिटी है जो पवार साहब है, वो पवार साहब उसी वेस्टर्न महाराष्ट्र को बिलोंग करते हैं। और आपको याद होगा कि पवार साहब ने जब सीएम साहब को फ़ोन किया था तो उन्होंने बोला था कि आप सातारे से हैं और आपसे मैं क्या क्या उम्मीद करता हूँ, और उन्होंने ये भी बोला था कि उनका आशीर्वाद उनके पीछे है। पवार साहब, चाहे हमारा एनसीपी के साथ झगड़ा हुआ होगा, हमारा कांग्रेस के साथ झगड़ा हुआ होगा, लेकिन एक भी आदमी ने पवार साहब के खिलाफ, उनके एबिलिटी के खिलाफ, उनके बारे में जो उनका नॉलेज है, महाराष्ट्र की तरफ उनका जो लगाव है, इसके बारे में कोई भी नहीं बोल सकता। ही इज़ वन ऑफ द स्टेट्समैन एंड लीडर ऑफ महाराष्ट्र, अनडिस्प्यूटेड लीडर ऑफ महाराष्ट्र। अगर वो बोलते हैं कि आप अच्छा काम करो, महाराष्ट्र में अच्छा काम करो, तो उनका एक वो बड़प्पन है। उद्धव जी, जिनके साथ महाविकास आघाड़ी के साथ हमारा झगड़ा हुआ, वो हमारे नेता ही वहाँ पे लीड कर रहे थे। उन्होंने ट्वीट किया कि आप अच्छे तरह से महाराष्ट्र की सेवा कीजिए। ये महाराष्ट्र का कल्चर है और इस कल्चर का हमें अभिमान है। केसर जी, दो सवाल हैं। एक सवाल है कि आज स्पीकर के चुनाव को लेकर बीजेपी ने नॉमिनेशन फाइल किया है राहुल नार्वेकर को लेकर। इसी को लेकर कांग्रेस ने कहा है कि जब हमने खत लिखा था गवर्नर को कि स्पीकर के चुनाव कराइए, पर नहीं कराया गया और अभी तुरंत स्पीकर चुनाव कराने के लिए तैयार हो गए। इसको लेकर क्या कहेंगे? और राहुल नार्वेकर को फाइल किया है उन्होंने, तो उसको लेके क्या कहेंगे? और दूसरा सवाल मेरा है सर, कैबिनेट का गठन कब तक होगा? कोई सर्टेन डेडलाइन है? क्योंकि आज दूसरा दिन है शपथ विधि लिए हुए एकनाथ शिंदे जी का। ये महत्वपूर्ण सवाल आपने उठाया है। इलेक्शन के बारे में जो कमेटी निर्णय लेती है, वो कमेटी का मैं सदस्य रह चुका हूँ। हमारा जो सजेशन था, वो सजेशन ऐसा था कि ओपन वोटिंग हो। महाराष्ट्र में जो प्राविधान है स्पीकर के इलेक्शन के बारे में, वो प्राविधान ये है कि गुप्त मतदान से किया जाता है। फिर हमने उसमें बदलाव लाए और हमने क्या रिजोल्यूशन किया कि ओपन वोटिंग होना चाहिए। और इसमें एक बदलाव ये भी किया कि उसमें पहले था कैबिनेट, उसके बाद उसको रिकमेंडेशन सीएम साहब का हो, ऐसे भी हमने प्रावधान किया था। लेकिन कोई भी एक्ट अगर आप चेंज करते हैं, कोई भी रूल्स आप चेंज करते हैं, तो उसको गवर्नर को अप्रूव करना चाहिए। आप किसी भी रिजोल्यूशन के देखिए स्टेट में, तो उस पर लिखा होगा बाय द अप्रूवल ऑफ ऑनरेबल गवर्नर। अगर सेंट्रल गवर्नमेंट का कोई भी सर्कुलर आप देखेंगे या जीआर देखेंगे, तो उस पर लिखा होगा बाय द अप्रूवल ऑफ ऑनरेबल प्रेसिडेंट। क्योंकि ये प्रथा है, वो कॉन्स्टिट्यूशनल हेड है हमारे स्टेट के, तो जब तक वो सम्मति नहीं देते वो एग्जिस्टेंस में नहीं आता है। उनका ऐसा कहना था कि आप इसको सम्मति दीजिए और ओपन ये कीजिए, तो हमने तो ऐसा तो बिल्कुल नहीं कहा है कि आप नए इसके आप जो भी चाहते हैं, अगर आप सीक्रेट बैलेट चाहते हैं तो हम सीक्रेट बैलेट के लिए तैयार है ना। और जिस नार्वेकर साहब का आप जिक्र कर रहे हैं, वो लॉ के ग्रेजुएट है और बेस्ट पार्लियामेंटेरियन का हमें जो असेंबली में किताब दिया जाता है, उन्होंने 2 या 3 बार वो किताब वो जीत चुके हैं। जो एक अच्छा लॉयर है, जिसे मालूम है कि कॉन्स्टिट्यूशन क्या है, जिसे मालूम है कि विधिमंडल का काम कैसे चलता है, तो वो उस पोस्ट में बना रहे तो एक अहमियत रहती है, उसकी गरिमा बढ़ जाती है। तो दिलीप वळसे पाटिल थे, वो MA LLM थे, तो उन्होंने गरिमा बढ़ाई महाराष्ट्र के, चाहे वो किसी भी पक्ष में हो। वो पहले हमारे नेता थे, वो थे वहाँ पे, और बहुत सारे ऐसे लोग हैं जिन्होंने इस पद को विभूषित किया है। लेकिन ये फर्स्ट टाइम महाराष्ट्र के हिस्ट्री में हो रहा है कि एक यंग MLA इस पोस्ट पे बैठ रहा है। एक अलग सी बात है कि एक यंग MLA, क्योंकि ये हमेशा ऐसे होता है कि जिसकी एज 55 के ऊपर है, 60 के ऊपर है, उन्हीं को स्पीकर बनाया जाता है उनकी एज को देख के। लेकिन फर्स्ट टाइम ऐसे हो गया कि एक यंग MLA जिसका नॉलेज बहुत अच्छा है, उसको स्पीकर बनाया जा रहा है। क्योंकि हम भी जब MLAs बोलते हैं तो सीनियर MLAs रहते हैं, उनको भी उनका आदर रखना पड़ता है, और फिर भी ऐसा डिसीजन लेना, उसमें ये दिखाता है कि उनकी कैपेसिटी है उस चेयर पे बैठने के लिए। तो मैं बहुत प्रभावित हूँ इस निर्णय से, और मैं बहुत उनका कॉन्ग्रेचुलेट भी करता हूँ उनको।
इस अचीवमेंट के लिए। सर कैबिनेट को लेकर सर कब तक गठन होगा कैबिनेट का, क्योंकि दूसरा दिन है शपथ? देखिए, ऐसे होता है कि पहले तो विश्वासदर्शक ठराव आपको सम्मत करना पड़ता है और आगे चल के सीएम अनाउंसमेंट करते हैं उनका कैबिनेट का। तो विश्वासदर्शक ठराव तो अभी आना है हमारा असेंबली के आगे। जैसे वो विश्वासदर्शक ठराव मंजूर हो जाता है, फिर सीएम और डिप्टी सीएम इकट्ठा बैठ के इसका निर्णय लेंगे और जब भी इसका निर्णय होगा तो हम इसके बारे में आपको बोल देंगे। आज जो नाम आ रहे हैं वो अब बिल्कुल ये चर्चा ही नहीं हुई कि कौन कौन से डिपार्टमेंट किस किस को आ रहे हैं, फिर नाम ही डिक्लेयर कर देते हैं। ये एक साजिश रहती है कि हमारे जो एमएलए हैं वो एक दूसरे के साथ झगड़े किसी भी पद के लिए, बिल्कुल मुमकिन नहीं है। हमने बोला था एक भी मंत्री पद नहीं आए तो भी चलेगा, हम लोग शिंदे साहब के साथ रहेंगे। बघा, पहिल्यांदाच चांगले बोलले, आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी करू। हे बघा, ते काय बोलतात ना त्याच्यामध्ये काहीच नसतं। कारण असं आहे बघा, त्यांचा जर रोख माझ्याकडे असेल तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेवढं प्रेम माझ्यावर शरद पवारांनी केलं किंवा जेवढा आत्मीयता आणि जेवढा आदर मला पवार साहेबांच्याबद्दल आहे, दुसऱ्या म्हणजे अनेक लोकांना असेल पण माझ्याबद्दल सगळ्यात जास्त म्हणजे माझ्याबद्दल होता। अनेक लोक त्यांना जे आवडतात, तरुण त्यावेळेला नेतृत्व होतो, मी तरुण होतो, अनेक वेळेला मी त्यांच्या गाडीतून प्रवास केलेला आहे, त्यांनी अनेक गोष्टी मला शिकवलेल्या आहेत। पण कोकणामध्ये ज्याला अशांतता होत होती त्यावेळेला मी नेहमी आल्यानंतर कोणाच्या, जसं आमचे कुटुंबाचे प्रमुख कोण होते, पवार साहेब, मी त्यांना येऊन सांगायचो आज या व्यक्तीचा खून झालेला आहे, या व्यक्तीला मारलं गेलं, आज या व्यक्तीची जमीन घेतली। त्यावेळेला त्यांनी मला एकच गोष्ट सांगितलं, दीपक तू लढत राहा, मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे। आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती आली की मला अशा प्रवृत्तीचा प्रचार करायला लागतो की काय अशी प्रवृत्ती आली, त्यावेळेला मी मुंबईला आलो। त्यावेळेला नवी मुंबईला पवारसाहेब जात होते, त्यांच्या तिथं भाषण होतं, कारण इलेक्शनचे दिवस चालू होते, त्यांचा प्रचार चालू होता। ते मला म्हणाले की आपल्याबरोबर गाडीत बस। त्यांच्या गाडीत बसून मी नवी मुंबईपर्यंत गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की दीपक तू माझ्या पक्षाचा अध्यक्ष आहेस, परंतु तू एका मतदारसंघाचा आमदारसुद्धा आहेस। मी तुझ्या मतदारसंघामध्ये येणार नाही, मी तुझ्या जिल्ह्यामध्ये येणार ही वस्तुस्थिती आहे, पण मी दुसरीकडे आलो तर काय तुला येण्याची गरज नाही, कारण तू तुझ्या मतदारसंघामध्ये आहेस। असं असतानासुद्धा काही व्यक्तीने हट्टाने त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये आणलं आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर माझा नेता कोणाचा तरी प्रचार करतो आणि मी त्या स्टेजवर नाही, हा त्या नेत्याचा अपमान आहे। एवढा मी सेन्सिटिव्ह आहे की साहेब तुम्ही आला आणि तुमच्या स्टेजवर न बसणं हा तुमचा अपमान आहे, म्हणून तुमच्यामुळे मी आमदार आहे, माझा हा आमदारकीचा राजीनामा आहे असं विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून, म्हणजे असे नाही की मी कोणाच्या नावाने पक्षप्रमुखांच्या नावाने राजीनामा दिला किंवा मी तो माझ्या खिशात ठेवला, असंही झालेलं नाही आहे। मी तो राजीनामा त्यांच्या सुपूर्द केला। एवढे मोठे पवारसाहेब आहेत, त्यांना माहिती आहे की मी काय आहे, मी कसा आहे। मी तुम्हाला सांगतो, आजसुद्धा ज्याला वाढदिवस होता त्या दिवशी मी सगळ्यात शेवटी पोचलो, साहेब लिफ्टमध्ये जात होते, त्यांनी मला लिफ्टमध्ये घेतलं आणि मला सांगितलं दीपक आपल्याला विकास करायचा आहे, वेगवेगळ्या राजकारणाला आपल्याला मध्ये आणायचं नाही आहे, कोकणाचा मला विकास करायचा आहे। एवढ्या चांगल्या नेत्याबद्दल मी काय वाईट बोलू, आणि आमचे संबंध आहेत संजय राऊतना काय करणार, हे संबंध कसे असतात ते, हे संबंध आमच्या हृदयामध्ये असतात, तो आदर आमच्या हृदयामध्ये असतो। आणि म्हणून पवारसाहेबांच्याबद्दल मी असं म्हणू शकेन की पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे नेते होते म्हणून त्यांनी शिवसेना किती वेळा फोडली वगैरे हे मी बोलू शकतो, पण ती राजकीय इतिहास आहे, तो बोलल्याने कोणाचा अपमान होत नाही। परंतु मी पवारसाहेबांच्याबद्दल एक शब्द जर वाईट बोललेलो असेल तुम्ही मला सांगा, मी सामाजिक जीवनामधून निवृत्ती घेईन। कारण मी ज्यावेळेला NCPमध्ये होतो त्यावेळेलासुद्धा मी जाताना एकच सांगायचो की महाराष्ट्रामध्ये दोनच नेते झाले, त्यांना महाराष्ट्र कळला, म्हणजे आताच्या पिढीमध्ये वसंतदादा होते, यशवंतराव होते, आता काय ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक आहेत शरद पवार साहेब आणि दुसरे आहेत बाळासाहेब ठाकरे। त्याला मी बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये नव्हतो, पण त्यांचं महाराष्ट्राबद्दलची आत्मीयता मला माहिती होती। एवढं जे आम्ही व्यक्तीबद्दल बोलतो, नेत्यांबद्दल बोलतो, कारण आम्ही ज्याला त्यांना भेटायला जातो त्यावेळेला कोकणामध्ये किती पाऊस पडला पवारसाहेबांना माहिती असायचं, आम्हाला माहिती नसायचं। आम्ही एवढी डिटेल हे करत नाही, कुठल्या विभागासाठी काय पाहिजे पवारसाहेबांना माहिती असलं, तिथल्या शेतकऱ्याला काय पाहिजे असतं पवारसाहेबांना माहिती असतं, तिथल्या इंडस्ट्रीला काय पाहिजे पवारसाहेबांना माहिती असतं। त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्र वसलेला आहे, परंतु राजकारण करणं
हा तर ते त्या राजकारणामध्ये आलेले आहेत, म्हणून त्यांच्यामधली ती जी व्यक्ती आहे, त्यांच्यामधला तो एक आदर्श आहे. हा प्रत्येक राजकारणात येणाऱ्या माणसाने तो आदर्श घेतला पाहिजे की राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवायचं असतं, पण ज्याला विकास व्हायचा असतो त्यावेळेला आपला देश आणि आपलं राज्य समोर ठेवून विकास करायचा असतो. त्याच्यामुळे राऊत साहेब काय बोलतात त्यांच्या भाषेत मी बोलू शकत नाही. मी एक साधा आहे, मी कोणच नाही आहे, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. परंतु मी ज्याला बोलतो ते विशिष्ट परिस्थितीनुसार माझं बोलणं चालू होतं. ज्यावेळेला संघर्ष करायचा असतो त्यावेळेला माझं बोलणं चालू होतं, आणि ते बोलणं कोकणातल्या संघर्षाच्या वेळेला चालू होतं. त्यानंतर 5 वर्षात मी कधी मीडियाच्या समोर आलेलो नाही आहे. 2-2.5 वर्ष मी शिवसेनेमध्ये आहे, मी कधी मीडियाच्या समोर आलेलो नाही आहे. आज मी मीडियाच्या समोर एवढ्यासाठी आलो की ज्यावेळेला 50-50 आमदार एका वेळेला सोडून जातात आणि त्यांच्या मनातली व्यथा ते लोकांच्या समोर बोलू शकत नाहीत, त्याला कोणीतरी त्यांच्यासाठी बोललं पाहिजे. त्यांच्या मतदारसंघातली लोक त्यांना प्रश्न विचारत असणार, कोणीतरी बोललं पाहिजे. मी काय एवढा मोठा नेता नाही की ज्यांनी येऊन सांगितलं पाहिजे, पण 50 लोकांच्या डोळ्यामध्ये ज्याला अश्रू होतात की आमची बदनामी चालली आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे, त्याला तो एक लढा असतो. तो लढा असतो त्या लोकप्रतिनिधींसाठी. तो लढा असतो ज्याच्यासाठी आम्ही बंड केलं महाराष्ट्राच्या विकासासाठी. त्या विकासाचा तो लढा असतो, आणि त्या लढ्यासाठी मी एवढं बोलतोय. नाहीतर तुम्हाला असं वाटतं की मी परमनंट प्रवक्ता आहे म्हणून? मी अजिबात परमनंट प्रवक्ता नाही. ज्या दिवशी शिंदेसाहेब मला सांगतील की ही लढाई आता संपलेली आहे, त्या क्षणी मी प्रेसच्या समोर यायचं बंद करेन. मी माझं विकासाचं काम सुरू करेन. मी एक विकासासाठी लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, मला लोकांनी बोलण्यासाठी निवडून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे संजय राऊत कधीच लोकातून निवडून आलेले नाही आहेत. आणि जर लोकप्रतिनिधींना बोलवायचा जर अधिकार गेला, ज्यांना आपण अजून तो घटनेने कोणालाच दिलेला नाही आहे, पण समजा अधिकार दिला, तर आम्ही ज्या आमदारांनी संजय राऊतना निवडून दिलेलं आहे, आम्ही त्यांना प्लीज सांगू की आमची इच्छा आहे की तुम्ही आता तरी सोडा. आमच्या मताने तुम्ही झालेले आहात. तुम्हाला कितीतरी मानणारी लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये आमदार आहेत, त्यांची मतं घ्या आणि तुम्ही ताठ मानेने राज्यसभेमध्ये चला. एवढंच मी त्यांना सांगेन. आणि म्हणून एवढंच आहे की बोललो, त्यांच्याबद्दल अनादर आहे असं बिलकुल नाही, पण ज्या ज्या गोष्टी ते आमच्याबद्दल बोलले त्याच्यामुळे एवढा तीव्र संताप आहे आमच्या लोकांमध्ये. तर केवळ ते एक ज्येष्ठ नेते आहेत म्हणून आम्ही एवढंच म्हणेन की तुम्ही परत या, तो राजीनामा तुम्ही तुमचा राज्यसभेचा द्या, परत तुम्ही दुसऱ्या आमदारांची मतं घ्या. कृपया आमच्याकडे मतं मागायला येऊ नका. आम्ही डुक्कर आहोत, आम्ही मेलेली माणसं आहोत. आमचं पोस्टमार्टम करायचं असेल करा. महाराष्ट्राच्या जनतेसाठी उद्या कधी आम्हाला मरायला लागलं तर तो सुद्धा आमच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असेल. एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कोकणातल्या राजकीय संघर्षावरती बोलताय. कोकणात काही भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कुठली राजकीय जो वाद आहे त्याच्यावरती पडदा पडेल का? एक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर राणे साहेबांबद्दल बोलत असाल तर मी 100 वेळा डायरेक्टली ह्याच्यावर बोललेलो आहे मीडियामध्ये, म्हणजे ते रेकॉर्डेड आहे. तुम्ही मागचे माझे सगळे रेकॉर्ड काढून टाका. मी अनेक वेळा सांगितलं आहे की ते माझे व्यक्तिगत शत्रू नाहीत. माझी लढाई ही माझी जी प्रिन्सिपल्स आहेत, माझी जी तत्त्व आहेत, त्याची ती लढाई आहे. ज्या दिवशी ते म्हणणार आपल्या कार्यकर्त्यांनी की रस्त्यावर येऊ नका, त्या क्षणी माझी लढाई संपली. ज्या दिवशी ते मातोश्रीवर बोलायचं बंद करतील, माझी लढाई संपली. हे बघा, त्यांच्या ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो, मी अनेक वेळा त्यांच्या बंगल्यावर गेलो, तिथल्या वहिनीने आम्हाला प्रेमाने वागवलेलं आहे. प्रेमाने बोलून चहा पाजला असेल तर ते सुद्धा आम्ही विसरत नाही. आम्ही सुद्धा माणूस आहोत. म्हणून त्यांच्याबद्दल व्यक्तिगत टीका मी आयुष्यात कधीही केलेली नाही आहे. मी तत्वाबद्दल बोलतो, कोकणामध्ये असलेल्या अशांततेबद्दल बोलतो. आणि ज्यावेळेला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असायची त्यावेळेला मी पालकमंत्री म्हणून बसायचो आणि राज्यसभेचे खासदार म्हणून ते माझ्या शेजारी बसायचे. त्यावेळेला आम्ही एकमुखाने निर्णय घेतलेला आहे. त्यावेळेला मला बाहेर येऊन लोक विचारायची की तुम्हाला हे कसं चालतं. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, राजकारणाच्या वेळेला राजकारण, विकासाच्या वेळेला विकास. ज्यावेळेला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल त्यावेळेला जर राणेसाहेबांच्याबरोबर काम करायला लागलं, 100 वेळा मी ते काम करेन. हे मी उघडपणे स्टेजवर बोललेलं. मी ह्याच्यावर कदाचित माझं त्याच्यामुळे मंत्रिपद गेलं असेल, नो डाऊट. असं असू शकतं की राणेंच्या संघर्षामुळे मला मंत्री केलं आणि राणेंच्याबरोबर एका स्टेजवर बसलो म्हणून माझं मंत्रिपद गेलं. मला त्याच्यामध्ये काहीही वाटत नाही. मी मंत्री असून दे नसून दे, मी आहे तसं आहे. एवढं सगळं सोडून मी आलो राजकारणामध्ये, गरीब लोकांसाठी आलो. आम्ही काम करू. आणि ते काम करत असताना जर स्टाईल ऑफ फंक्शनिंग बदललं तर माझं राणे कुटुंबियांच्याबद्दल आणि स्पेशली राणेंच्याबद्दल, मुलं आता काहीतरी ट्विट वगैरे करतात, ते लहान आहे, त्यांनी ट्विट करणं ते एक आवड असेल, ट्विट करा हे करा, पण त्यांनी ट्विट करावं न करावं हा त्यांचा प्रश्न असतो. आम्ही असं ती काय जी पद्धत आहे, कोणाला तरी काहीतरी म्हणायचं, कोणाला काहीतरी प्राण्यांची नावं द्यायची, मला ही मुळातच पद्धत नाही, मान्य नाही. आणि त्याच्यामुळे तसे जर संजय राऊत आमचे नेते असून सुद्धा त्यांनी आमच्याबद्दल प्राण्यांची नावं काढली तर मी विरोध करतो. मग दुसऱ्या पक्षातल्या लोकांनाही प्राण्यांची नावं घ्यायला मी कसं अलाव करेन? मी म्हणणारच ना, घेऊ नका घेऊ नका. सांगायचं काम आपण करू शकतो, ऐकायचं की नाही हे त्यांचं काम आहे.
त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी कॉमेंट करत नाही. तुम्ही संजय राऊत यांचा थेट राजीनामा मागितला राज्यसभेचा, तर दुसऱ्या बाजूला जो उघडला आहे उघडलो असं नेहमी म्हणणारे संजय राऊत आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी. बघा आता सारखं ईडी म्हणू नका. ईडीचं राज्य म्हणजे ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे आमचे सॉरी एकच मिनिट थोडंसं हे होतं, आमचे देवेंद्र फडणवीस म्हणजे डी आहेत, बरोबर आहे ना. त्यांच्या नावामध्ये डी आहे, यांच्या नावामध्ये ई आहे, म्हणजे ईडी झालं की नाही. उद्या जर प्रतिनिधी म्हणाला की ईडीचं राज्य आहे, पण ते कोणाचं आहे? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे, म्हणून ते ईडीचं राज्य झालं. आता ईडीमध्ये कोणाला बोलवतात? त्यांची काय चूक झाली असेल तर रेकॉर्ड नेऊन दाखवा. रेकॉर्ड चांगलं असेल त्यांना क्लीन चिट मिळेल ना. हल्ली क्लीन चिट शब्द खूप हे झाला आहे, पण ते क्लीन चिट करताना आधी तपास करायला लागतो. त्याच्यामुळे माझी त्यांना शुभेच्छा आहे की तुमचा चांगला तपास होऊन दे, तुम्हाला क्लीन चिट मिळून दे, एवढी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. हिंदी में क्या बोलूं? ईडी देखिए, ई मतलब एकनाथ शिंदे का फर्स्ट वर्ड आता है ई है, और देवेंद्र फडणवीस का जो फर्स्ट वर्ड आता है वो डी है, इसलिए वो ईडी कर रहे हैं. तो वो ईडी जो है ना, हमारी वाली ईडी, वो अच्छा काम करेगी महाराष्ट्र में. और जो दूसरी ईडी है वो ईडी क्या करेगी कि किसी को बुलाएगी उसके तपास के लिए, लेकिन उस पर एक्शन नहीं लेगी. अगर आपका ये है तो आपको क्लीन चिट देगी. तो आप ऐसा भगवान के पास मानिए कि मुझे भी क्लीन चिट मिल जाए, उनको क्लीन चिट मिला है तो मुझे बहुत खुशी होगी कि इनको क्लीन चिट मिल गई. कौन बोल रहा है कि उनको कहीं पे भेजो? ऐसा बिल्कुल नहीं है. और वो जो ईडी है वो ईडी अलग है, हमारी वाली ईडी अलग है. सर तुम्ही म्हणालात की आता शिंदे साहेबचे बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती झाली. ज्यावेळी उद्धव ठाकरे झाले होते ती कोणाची स्वप्नपूर्ती होती? बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं? बाळासाहेबांचं स्वप्न असं होतं का की माझ्या कुटुंबातला कोणतरी मुख्यमंत्री व्हावा. त्यांना जबरदस्ती केली पवारसाहेबांनी, म्हणून ते मुख्यमंत्री झाले. नाहीतर उद्धव साहेबांचं कधी हे स्वप्न नव्हतं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावं. बाळासाहेबांचं स्वप्न तेच होतं आणि उद्धव साहेबांचं स्वप्न तेच होतं की एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा. माझं म्हणणं काय, आमचे पक्षप्रमुख बनले, आम्हाला आनंद झाला, आम्ही तिथं फटाके उडवले, आम्ही त्या ठिकाणी पेढे वाटले, आम्ही सगळं काही ते केलं. ते आमचं स्वप्न पूर्ण झालं, कारण त्यांना ते नको होतं उद्धव साहेबांना, पण आम्ही पेढे वाटले कारण काय आमचे पक्षप्रमुखबद्दल. पण स्वप्न जे उद्धव साहेबांचं होतं, स्वप्न जे बाळासाहेबांचं होतं, हे आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं ना. एक शिवसैनिक बसला तिथं, शाखाप्रमुख बसला तिथं. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हा विषय सोडून द्या. आणि कदाचित जर उद्धव साहेबांच्या बोलण्यामधून तो विषय आला असेल आणि त्याला मी कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करत असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उद्धव साहेबांच्यावर कुठलंही स्टेटमेंट किंवा त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचं उत्तर मी देणार नाही, एवढा आदर मला त्यांच्याबद्दल आहे. थँक्यू व्हेरी मच.